बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबई महापालिका जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय ईडीनं व्यक्त केलाय। ईडीच्या तपासामध्ये बीएमसीनं 2000 रुपयांची बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। हे कंत्राट महापालिकेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकरांच्या आदेशावर देण्यात आलं होतं असा खुलासा झालाय। केवळ इतकंच नाही तर ईडीच्या तपासात बीएमसी कडून कोविड काळात जी औषधं खरेदी झाली ती बाजारभावापेक्षा 25 ते 30% अधिक दरानं करण्यात आल्याचं उघड झालंय। आणि सूत्रानुसार लाईफलाईन जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि मेडिकल स्टाफची संख्या बीएमसीच्या बिलात दाखवलेल्या संख्येपेक्षा 60 ते 65% कमी होती। बिलिंगसाठी कंपनीनं ज्या डॉक्टरांची नावं दिली आहेत जे त्या संबंधित केंद्रात चुकीच्या पद्धतीनं काम करत होते किंवा करतच नव्हते असं ईडीच्या तपासामध्ये पुढे आलेलं आहे। आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। बातमी 36